या बायकांची हिस्ट्री काढून तपासलीत ना तर तुमच्या लक्षात येईल. पण डॉक्टर, वल्लरीच्या बाबतीत हे असं सगळं होणं शक्यच नाहीये. कारण तिचा नवरा मनोज इज व्हेरी सपोर्टिव्ह. तो खूप सपोर्ट करतो तिला. खरं तर वल्लरी वकील होण्यामागे सगळ्यात मोठा हात तिच्या नवऱ्याचा मनोजचा आहे. एक्झॅक्टली. मनोज भाऊजी वल्लरीची खूप काळजी घेतात. त्यांचं वल्लरीवर खूप प्रेम आहे. खरंच सपोर्टिव्ह आहे ते. त्यामुळे वल्लरी असं का करेल? काय नाही हो डॉक्टर, ही आमची घरची बाईच आहे ना, तशीच आहे. अवदसा कोणीकडच अवदसा. हो, स्वतःच्या लग्नात बी काही कमी तमाशा नाही घातला तिने. मग आता आम्ही पोराकडची मंडळी मागितल्या 4 वस्तू वरदक्षिणा म्हणून. काय बिघडलं? अधिकारच आहे ना तो आमचा. पण ही बाई हळदीच्या ओल्या अंगाने चालली होती निघून मंडपाच्या बाहेर. पण हा आमचा येडा भोळा मन्या गेला आणि आणलं तिला समजावून. आणि मग काय झालं एकदाचं लग्न. अहो, वल्लरीच्या बाबतीत असं काहीतरी झालंय म्हणून ती हे वागते असं कुठे बोललो मी? मी तर फक्त एक एक्झाम्पल दिलं. हां, पण सध्या जे घडतंय आणि आज जे घडलं ते बघता एक गोष्ट मात्र नक्की, वल्लरीचं सबकॉन्शियस माइंड काहीतरी नवीनच खेळ खेळतंय. तिने तिचं असं एक काल्पनिक विश्व उभं केलंय ज्याच्यामध्ये नर्मदा नावाची अत्यंत हेकट रागीट बाई आहे. यालाच मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर असं म्हणतात. अशी एखादी काल्पनिक व्यक्ती आणि मग त्या व्यक्तीमार्फत आपण आपल्या राहिलेल्या अपूर्ण इच्छा पूर्ण करून घ्यायच्या. मला नाही पटत आहे. तरी सुद्धा काही क्षण मान्य करूया आपण. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. नर्मदा जर काल्पनिक असेल तर मग लालीचं काय? लालीचं चित्र काढून दाखव. म्हणता क्षणी तिने काढलं ना चित्र एका लहान मुलीचं. मग जी मुलगी अस्तित्वातच नाहीये तिचं चित्र कसं काय काढू शकते वल्लरी? लेट मी एक्सप्लेन. प्रेरणा, आपण रोज असंख्य चेहरे बघतो. असे चेहरे जे आयुष्यात पुन्हा कधीच बघणार नाही. पण हे सगळे चेहरे आपल्या मेंदूत इम्प्रिंट होत असतात. पण गंमत बघा, यातले अगदी मोजकेच चेहरे आपल्या लक्षात राहतात. मग जो मेंदू एक अख्खी खोटी बाई उभी करू शकतो तो एक चित्र नाही काढू शकणार. आय थिंक हे वल्लरीच्या लॉस्ट मेमरी मधलं चित्र आहे. कदाचित तिने गावाला असताना अशी एखादी व्यक्ती बघितली असेल. यू नेव्हर नो. गॉड, म्हणजे किती कॉम्प्लेक्स असतो ना आपला मेंदू. येस इंडीड इट इज. आणि म्हणूनच हे शास्त्र सुद्धा खूप चॅलेंजिंग आहे. बरं, चला मी निघतो आता. आपण उद्या सकाळी भेटू. गुड नाईट. थँक्यू डॉक्टर. बाय. मेंटली एक्झॉस्ट व्हायला झालंय या सगळ्यामुळे. चल जाऊन झोपूया. हो. काय ग, काय झालं? इंदू काकी, झोपायचं नाही का तुम्हाला? गैरी झोपी राहिली मला तर आता. हो ना. चला मग आता जा बघू तुमच्या घरी. नाही, तुमचं तसंही चालू असतं ना, माझं घर माझं घर. मग आता तुमच्या घरी जा आणि शांतपणे झोपा आणि आम्हाला पण शांतपणे झोपू द्या. ती प्रेग्नंट आहे, तिला आरामाची गरज आहे, कळलं ना. चला
निघा निघा निघा. हा त्याच्या ऐक ना ऐक ना मी काय सांगते मला ना गैरीच झोप येते. म्हणजे असं झालंय ना की तिथपर्यंत चालणं बी मुश्किल होईल गेलं. असं वाटतं मी रस्त्यातच कुठेतरी झोपून जाईन. त्यापेक्षा असं करते ना मी आडीच झोपते तुमच्याकडे. आणि असं पण तरी ती येडीच जपाटलेली बाई आहे ना, मी एकटीने जाऊ शकत झोपू शकत. तरी काय करावं, ती आली अंगावर आणि बसली छातडावर तर माय हो मी तर मेली ना. नाही 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 मी नाही झोपत. तरी मी आडीच झोपते तुमच्याजवळ. असं बी मला कितली जागा लागते त्याच्या एवढीशी जागा लागते. हे असं मुटकुळ करून झोपून जाईन मी तुमच्याजवळ. हां झोपू द्या ना मला. हां प्रेरणा तू तर माझी शहाणी बाई आहे. हां झोपू ना मी आडी. हां कठीण आहे का हो माय? तुमच्याशी बोलणं कठीण आहे असं म्हणते ती. हा म्हणजे झोपू ना आडी. नाही त्यापेक्षा आम्ही एक काम करतो, आम्ही येतो तुमच्यासोबत तिकडे झोपायला. हा चालेल. म्हणजे तुम्ही दोघी येता? आम्ही दोघी तिकडे येतो. चालेल. चला मग चला. हा चला ना. चला चला. प्रेरणा तू अशी पुढे चल, मी मध्ये आणि तू ही अशी माया मागे. आपण तिघं जाऊ चला. हं? आजे ए आजे तुम्हारे जहारो शिनवा तू ए आजे माझा झाडो शिनवा तू ए आजे तुम्हारे झाडो शिनवा तू सुनेच्या शरीरात आई आणि सासूच्या शरीरात लेक. दोघींना दोन झाड. लाली चांगलं झाड शोधलंय तू. जा या म्हातारीच्या शरीरात. जा जा ओ इंदू काकी काय होतंय तुम्हाला? कोणी धरलंय? वल्लरीला त्रास देतोय तर स्वतःला त्रास झाला की काय तुम्हाला? इंदू काकी काय? माय माझा गळा दाबायचा होता, मला जीव घ्यायचा होता का तुम्हाला दोघींले? आय विश. नाही नाही म्हणजे माझं असं म्हणणं आहे की तुमचा जीव घ्यायची कोणाला इच्छा असेल, माझी तरी नाही. काकी तुम्हाला बहुतेक काहीतरी वाईट स्वप्न पडलं. आम्ही दोघी कशाला तुमचा जीव घेऊ? आम्ही तुम्हाला सोबत म्हणून आलो होतो ना इथे. तुम्ही दोघी आणि ती लाली मला संपवून टाकणार होत्या. भयानक होतं. पोरियो तुम्ही काय बी करा, पण ती बयाजी वल्लरीच्या शरीरात घुसली ना, कोणती नर्मदा का फर्मदा, तिला आधी तिच्या शरीरातनं बाहेर काढा. ती ब्याद मायो सुखाने जेवू बी देत नाही, झोपू बी देत नाही, काहीच करू देत नाही. स्वतः बी सुखाने जगत नाही ना आपल्याला बी जगू देत नाही. नाही 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 वल्लरीची बी भीती वाटते मला. करमतच नाही घरात. आणि महत्वाचं म्हणजे ती ब्याद जोपर्यंत वल्लरीच्या शरीरात आहे ना, तोपर्यंत लेकरू उदय असं बी मी तिला सांगू शकत नाही. कारण की अशा परिस्थितीत जर तिला लेकरू झालं ना, तर ते लेकरू बी झपाटलेलं होईल ना. मग काय करायचं आपण? अरे वल्लरी
मला माफ कर, मला माफ कर. मी तुला नाही बोलले. मी ती माझी सून आहे ना वल्लरी, मी तिला बोलले. मी तुला काहीच नाही बोलले. मला काही करू नको. मला तुझं झाड नाही व्हायचंय. मला काही करू नको. सासूबाई एक मिनिट, उठा उठा. मी वल्लरी आहे. काय झालंय तुम्हाला? असं का वागताय? नाही तरी मी मला माफ कर. तुला माहितीये ना मला अशी बडबड करायची सवय. काय वेड्यासारखी बोलते मी. मला बडबड करायची सवय नाही. मला थोबाडात चिपकत राहते. थोबाड याच्या पुण्यात काही बोलणार नाही. थांबा, काय चाललंय? इथे बसा आधी. ठीक आहात तुम्ही? काय झालंय? काय झालंय ना? तू ठीक आहेस ना? मी कॉफी घेणार तू? हो, ऍक्च्युली चालेल. माझं डोकं तसंही खूप जड झालंय. मी आलेच. सांभाळा ना. ऐकू. मनोज, हर्षित, परमेश्वराच्या कृपेनं आपण इथे सुखरूप पोचलोय. पण मी सांगितलेलं लक्षात ठेवा. आंघोळ केल्याशिवाय घरातल्या कुठल्याही वस्तूला किंवा व्यक्तीला स्पर्श करायचा नाही. हो अण्णा, आहे आमच्या लक्षात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, अत्यंत महत्त्वाची गोष्ट. प्रवासात आपल्याबरोबर काय काय घडलं, जंगलात तुम्ही काय पाहिलं, माझ्याबरोबर कुठला प्रसंग घडला, याची कुठंही वाच्यता करायची नाही. या संदर्भात कोणाला काहीही कळता कामा नये. आणि हो, तुम्ही जितक्या लवकर हा प्रसंग विसराल तितकंच चांगलं आहे तुमच्यासाठी. जी अण्णा, हम किसी को कुछ नहीं बताएंगे. आप फिक्र मत कीजिए. चल. शब्दांचा खेळ खेळता खेळता डॉक्टरांनी अचानक लाली असं नाव घेतलं. त्यावर वल्लरीचा नूरच पलटला. अचानक ती नर्मदा झाली आणि म्हणायला लागली की ती लाली माझीच मुलगी आहे म्हणून. आणि नंतर ज्या वल्लरीला एक साधी सरळ रेष काढता येत नाही, तिने त्या लालीचं पूर्ण चित्र काढलं. आणि नंतर ती म्हणायला लागली की ती वल्लरी माझं झाड आहे, ब्ला ब्ला ब्ला. आम्ही इतके चक्रावलो होतो ना हे सगळं ऐकून, की घाबरलो पण होतो. बरं, थोड्या वेळाने वल्लरी नॉर्मल झाली. पण नॉर्मल झाल्यावर ती आम्हालाच विचारत होती की हे चित्र कोणी काढलं, किती सुंदर आहे. काहीच कळत नव्हतं. पण त्यात तिने त्या लालीला बरोबर ओळखलं. तिने सांगितलं की हो, हीच लाली आहे म्हणून. या सगळ्यामध्ये डॉक्टर असं म्हणाले की त्या दोघी म्हणजे नर्मदा आणि लाली अस्तित्वातच नाहीये. त्या दोघी वल्लरीचं इमॅजिनेशन, हॅल्युसिनेशन आहे. त्या खऱ्या नाहीच आहेत. ही मुलगी लाली, हिचं नाव. डॉक्टर म्हणतात ही खरी नाही आहे. पण खरंच जर ही अस्तित्वात असली तर बघितलंस? मला जे वाटतंय तेच अण्णांनाही वाटतंय. हे बघ तेजा, जी मुलगी अस्तित्वातच नाहीये तिचं चित्र कसं काय काढलं वल्लरीनी? नाही, त्या डॉक्टर विधातेंनी ना खूप एक्सप्लेनेशन दिलं आम्हाला या गोष्टीवर. आणि मी मान्य करते, आपल्या मनाची ताकद खूप असते. आपला मेंदू खूप शार्प आणि स्ट्रॉंग असतो. पण तरी सुद्धा जी व्यक्ती अस्तित्वातच नाहीये त्या व्यक्तीचं चित्र काढण्या इतपत खरंच आपला मेंदू हुशार असतो का? एक मिनिट. हे सगळं ना खूप वेगळ्या दिशेने जातंय. प्रेरणा, एक मिनिट. हे बघ, डॉक्टर म्हणाले होते की त्या मुलीला वल्लरीने कधीतरी, म्हणजे तिच्या पूर्ण आयुष्यभरात कधीतरी कुठेतरी पाहिलंय. आणि म्हणून वल्लरी त्या मुलीचं चित्र काढू शकली. आता ती मुलगीच लाली आहे असं काही नाहीये. आणि मुळात डॉक्टर विधाते ना हे सगळं एक ना एक दिवस प्रूव्ह करतीलच. तोपर्यंत वी कॅन जस्ट वेट अँड वॉच. वल्लरी होईल बरी. अगं कसं ग, त्याच्या काल रात्र माझ्या छातडावर बसली होती ती. कसला विचार करताय अण्णा? आपने ऐसा क्यों कहा कि
लाली अस्तित्वात असेल तर मतलब क्या कहना चाहते हैं आप? मनोज, हर्षित, तुम्ही पाहिलंत धागा तुटला आणि लिंबू रिंगणाकडे गेला. हो बघितलं, पण त्यानंतर तुम्ही आम्हाला गाडीजवळ पाठवून दिला. त्यानंतर ते लिंबू कुठं गेलं मलाही कळलं नाही. कुठं गेला असेल ते लिंबू? अहो अहो हे हे बघा ना, मी मी काढलंय हे चित्र. मी कसं काढू शकते चित्र? मला तर चित्र काढता येतच नाही. नो डाऊट काल मला चित्र कोणी काढलंय हे सांगायला तयारच नव्हते एकही जण. हे मी 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 कसं शक्य आहे? वल्लू, सोडा विषय. चल. काय सोडा विषय? तर तुम्ही बघा ना आधी. बघा मी 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 कशी वागते सुद्धा. विचित्र काहीतरी वागते, अंगात वारं शिरल्यासारखं वागते मी. काय चाललंय माझं? कसं बोलतेय, कसं हसतेय, काय वागतेय? या साऱ्याला चित्र काढता येत नसे, मला येत आहे. या सगळ्याचा ना तुम्हाला खरंच त्रास व्हायला लागलाय. काय करते मी? काय चाललंय माझं? यावरच उपाय शोधायला गेलो होतो ना आम्ही. लवकरच काहीतरी उपाय सापडेल. हा, नको विचार करू तो. एक मिनिट, तुम्ही गेला होता गावाला, तुम्ही काही सांगितलंच नाही मला. तुम्ही रिटर्न आल्यावर काही बोलला नाही? लाली भेटली का, नर्मदा भेटली का, किंवा त्यांच्याविषयी माहिती देणारा कोणी सापडलं का तुम्हाला? पण नंतर बोलूया याविषयी. काय नको लावलं तुम्ही सारखं सारखं? सांगा ना मला एकदाचा, कोण आहे नर्मदा, कोण आहे लाली, काय आहे? माझ्यापासून का विषय लपवता सारखा? मला सगळं आत्ताच्या आत्ता कळायला हवंय. वल्लू, हो, शांत हो, शांत हो, सांगतो. सांगा. हो, आम्ही गेलो होतो चौकशी करायला, पण लाली, नर्मदा यांच्याबद्दल काहीच माहिती नाही मिळाली. ती लाली, नर्मदा कोणी भेटलंही नाही आम्हाला, सो काही उपयोग झाला नाही. नर्मदा, लाली भेटले. सॉरी, मी आता खूप चिडचिड केली ना तुमच्यावरची. ओके, इट्स नॉट ओके. माझ्या मनातनं या दोघींचा विचार जातच नाहीये. सतत त्यांचे विचार सुरू आहेत. खूप त्रास होतोय मला या सगळ्याचा, आणि माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतोय ना. तुम्ही खूप सफर करताय. आय एम रिअली सॉरी. पण एक गोष्ट सांगू का तुम्हाला? डोक्यावर परिणाम झालेल्या माणसांना ना घरात ठेवू नये असं म्हणतात. ती योग्य जागा नाही आहे त्यांची. वल्लू, काय बोलतेस तू? मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही म्हणून 4 दिवस माहेरी सुद्धा पाठवत नाही. आणि काय बोलतेस तू? तुला काही झालेलं नाहीये, तू वेडी बिडी झालेली नाही. आणि पण तू जर माझ्यापासून दूर गेलीस ना तर मला नक्कीच वेड लागेल. मी आहे तुझ्यासोबत, कुठेही जायचं नाही, तू इथेच थांबायचं माझ्याजवळ.